आहे तुमचं माझ्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये। तर हे अगरबत्ती आणि देवाचं साहित्य वगैरे पाहून तुम्हाला समजलं असेल की आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगरबत्ती वगैरे सगळं काही शेअर करणार आहे। त्याचबरोबर हे पितळेचे काही देवपूजेचे साहित्य आहे ते पण शेअर करणार आहे। तर सगळ्यात पहिलं जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांच्यासाठी मी माहिती सांगून देते आणि त्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर जसं की जे कोणी मला आधीपासून फॉलो करत आहे, आधीपासून माझे व्हिडिओज पाहत आहेत, तर त्यांना माहिती असेल की मी सुरुवात जी केली होती फक्त ऑनलाईन मी सुरुवात केली होती आणि ते पण फक्त हे जे काही मूर्त्या वगैरे दिसत आहेत आणि हे अगरबत्तीचं लावायचं स्टँड आहे असू दे किंवा मग हे दिवे वगैरे असू देत, याच्यापासून फक्त मी ऑनलाईन फक्त सुरुवात केलेली होती यूट्यूब थ्रू। आणि त्यानंतर आता आपण एक्सपॅन्ड केलेलं आहे। ऑनलाईन तर आपलं सुरू आहेच, त्याचबरोबर ऑफलाईन म्हणजे शॉप पण आपण सुरू केलेलं आहे आणि अजून एक्सपॅन्ड केलेलं आहे, ग्रो केलेलं आहे। ते म्हणजे या अगरबत्ती वगैरे त्याच्यामध्ये ॲड केलेल्या अजून गोष्टी ॲड केलेल्या आहेत। आपल्या शॉपचं टॅगलाईनच आहे, घरच्या स्वच्छतेपासून ते तुमच्या सौंदर्यापर्यंत सगळं काही। तर सगळं काही आहे, दाखवते मी तुम्हाला एकच मिनटं। तर हे सगळे देवपूजेचे वस्तू साहित्य वगैरे आहे। त्यानंतर क्लिनिंगसाठी आपल्याकडे इथे अवेलेबल आहे शॉपमध्ये। त्यानंतर मग इथे बघू शकता तुम्ही ब्लाऊज पीस वगैरे आहेत, रेडीमेड ब्लाऊज पीस वगैरे आहे। त्यानंतर इथे ड्रेसेस आहेत खाली, त्यानंतर इथे खाली साडी आहे आणि त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही वर जे प्रोडक्ट्स दिसत आहेत तुम्हाला हे सगळे आपण काय म्हणतो ऑर्गॅनिक आहेत, विदाऊट एनी केमिकल। घरी मी स्वतः तयार केलेले आहेत। हे याच्यामध्ये तुम्हाला ऑइल्स भेटतील, मॉइश्चरायझर आहे, शॅम्पू आहे, फेस वॉश आहे, सोप्स आहेत आणि क्रीम पण आहे आणि तुमच्या पोरांसाठी स्टेशनरी पण आहे लहान मुलांसाठी। त्यानंतर इथे खाली बघू शकता तुम्ही हेअर ॲक्सेसरीजमध्ये सगळं काही आहे। हेअर क्लिप्स, क्लचर आहेत मोठे छोट्यापासून, कोंब आहे। त्यानंतर हे डोक्याला लावण्यासाठी गुलाब वगैरे तुम्हाला इथे भेटणार आहे, आपल्याकडे अवेलेबल आहे। त्यानंतर इथे ॲक्सेसरीजमध्ये बघू शकता सेफ्टी पिन्स वगैरे सगळं काही आपल्याला अवेलेबल आहे, बिंदी वगैरे सगळं काही आहे। त्यानंतर कॉस्मेटिक्समध्ये आयलायनर, काजळ वगैरे आहे, लिपस्टिक आहे, क्रीम्स वगैरे सगळं काही अवेलेबल असणार आहे। त्यानंतर ज्वेलरी पण आपल्याकडे अवेलेबल आहे, मॅटमध्ये आहे, 1 ग्रॅममध्ये आहे, त्यानंतर मायक्रो पॉलिशमध्ये आहे आणि राजवाडीमध्ये पण आपल्याकडे ज्वेलरी अवेलेबल आहे। आणि आता जे नवीन आले राजवाडीमध्येच, राजवाडी पण आपल्याकडे अवेलेबल आहे। आणि हेरिटेज ज्वेलरी जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये मंगळसूत्र पण आपल्याकडे अवेलेबल आहेत। त्यानंतर इथे खाली पर्सेस आणि पाउचेस पण आपल्याकडे अवेलेबल आहे। तर एवढं सगळं साहित्य आपल्याकडे तुम्हाला इथे माझ्या शॉपमध्ये भेटणार आहे। आणि ऑनलाईन पण तुम्ही व्हिडिओ कॉलच्या थ्रू किंवा व्हॉट्सॲप थ्रू पण तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता। आणि त्याचबरोबर यूट्यूबवर तर मी व्हिडिओज अपलोड करतच असते, प्रत्येक दिवशी वेगवेगळे मी दाखवत असते तुम्हाला। तर आजच्या या व्हिडिओमध्ये अगरबत्ती आणि हे देवाचं साहित्य सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे तुमच्यासोबत। तर अगरबत्तीपासून सुरुवात करूया। हे सगळे जे तुम्हाला अगरबत्ती वगैरे धूप वगैरे दिसत आहेत ते मोस्टली सगळे याच्यामध्ये प्रीमियम आहेत आणि खूप छान फ्रेग्रन्स आहे। तुम्ही 100% डोळे झाकून आपल्याकडून हे घेऊ शकता। आणि आपल्याकडे तसे रिव्ह्यूज पण आहेत की ज्यांनी कोणी परचेस केलेले आहे त्यांचे रिव्ह्यूज पण आपल्याकडे आहेत। खूप छान सगळ्यांना एक्सपिरियन्स आलेला आहे या अगरबत्ती या धूप वगैरेचा। तर चला आपण सुरुवात करूया। तर बघा ही याची श्रीफळ म्हणून अगरबत्ती आहे, प्रीमियम अगरबत्ती आहे। याची क्वांटिटी तुम्हाला भेटणार आहे 100 ग्राम, 135 रुपीजला आहे। त्यानंतर इथे हे गणेश गंध, हे पण 100 ग्राममध्ये 120 ग्राममध्ये आहे, 130 रुपीज। आणि याच्यावर हे 45 मिनिट्स टू 90 मिनिट्सपर्यंत चालणारे आहेत। जसं की इथे बघू शकता तुम्ही हे ग्रीनरी गोपीचंदम म्हणून आहे, हे 90 मिनिट्स चालणार आहे। याच्यावर दिलेलं आहे खरंच 1.5 तास चालतं आहे हे, कारण मी स्वतः याच्यातली अगरबत्ती यूज केलेली आहे। ही पण 1 ते 1.5 तासपर्यंत नक्कीच चालते ही अगरबत्ती, सगळे 1-1.5 तासापर्यंत चालणारच आहेत। तर 120 ग्रामची आहे, ही 130 रुपीजला आहे। त्यानंतर ही रुद्र, ही पण खूप छान अगरबत्ती आहे, ही पण 100 ग्रॅममध्ये आहे, 135 रुपीज। ही पण पाऊण ते 1 तास चालणारी अगरबत्ती आहे। त्यानंतर ही ग्रीनरी स्पेशल अष्टगंधाची आहे, ही 45 मिनिट्स चालते आणि ही 120 ग्रॅम आहे, 130 रुपीज। आणि ही एक आहे ग्रीनरी स्पेशल आहे,
ही एकदम भारी आहे अगरबत्ती. 130 रुपीजला आहे, 120 ग्रॅममध्ये. ही पण 90 मिनिट्स चालते, म्हणजे जवळजवळ 1.5 तास तर आरामात चालते. त्यानंतर आपल्याकडे इथे ह्या छोटे पाउचेस पण आहेत आणि ह्याची क्वांटिटी जरा कमी असणार आहे. हे बघू शकता तुम्ही, 25 ग्रॅम आहे फक्त 15 रुपीजला. ही कस्तुरी, ही पण छान अगरबत्ती आहे. त्यानंतर ही श्रीहरी पण एक आहे, 120 ग्रॅममध्ये पाऊच आहे, 75 रुपीजला आहे. त्यानंतर ही गुरु माऊली म्हणून आहे, बघू शकता. ह्याची प्राईस असणार आहे 75 रुपीज, 120 ग्राम. ही प्रीमियम कस्तुरी, याचं पण 120 ग्रामला आहे, 75 रुपीज. त्यानंतर ही छोटीशी 15 ग्रॅममध्ये आहे, याची प्राईस असणार 15 रुपीज. ह्याची पण तीच प्राईस असणार आहे, मोगरा. त्यानंतर याच्यामध्ये रोज फ्लेवर आहे आणि चंदन फ्लेवर आहे. चंदन, रोज, मोगरा आणि ही तपस्या, हे 4 फ्लेवर याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत. त्यानंतर ही बघा, बघू शकता तुम्ही, 120 ग्रॅममध्ये 75 रुपीजला आहे. लोबान आहे, ही पण खूप छान अगरबत्ती आहे. चंदन याच्यामध्ये तुम्हाला मिळेल 120 ग्रॅममध्ये 75 रुपीजला. रोज भेटणार आहे माता लक्ष्मी समोर लावण्यासाठी 75 रुपीजला, 120 ग्रॅम. ही हे एकदम जास्ती क्वांटिटीमध्ये आहे, 500 ग्रॅम, म्हणजे अर्धा किलोची ही आहे, फक्त आणि फक्त 195 रुपीजमध्ये. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स तुम्हाला मिळणार. पानाडी आहे, कस्तुरी आहे, याच्यामध्ये चंदन पण मिळणार आहे तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही, इथे खुशबू पण हा एक, असे 4 फ्लेवर्स आहेत. आणि ही 15 ग्रॅममध्ये अजून एक आहे, काशी धूप म्हणून, 15 रुपीजमध्ये 25 ग्रॅमची. त्यानंतर हा धूपमध्ये बघू शकता, ओला धूप गुलाबचा, जो आपण माता लक्ष्मीच्या समोर लावण्यासाठी 65 रुपीजला आहे. 50 स्टिक्स याच्यामध्ये भेटणार आहे, खूपच चांगलं आहे. त्यानंतर सगळ्यात बेस्ट बघू शकता तुम्ही, अगरबत्ती, सॉरी, हिना चंदनचं हे अष्टगंध आहे. खूप छान स्मेल, खूप छान सुगंध आहे. आपण स्वतः जरी लावलं तरी चालणार आहे आणि तुम्ही देवांना लावण्यासाठी तर खूप बेस्ट आहे हा. म्हणजे तुम्ही स्वतः लावून पाहिलं ना तर तुम्हाला दिवसभर याचा फ्रेग्रन्स असं जाणवणार आहे. तर इतकं बेस्ट आहे हे चंदन टिका. कापूर तुम्हाला मिळणार आहे आपल्याकडे 65 रुपीजला आहे, 30 ग्रॅम्सचं. त्यानंतर हा धूप, ओला धूप आहे, गुगल धूप, आणि ह्याची प्राईस असणार आहे 80 रुपीजला, 50 ग्रॅम. त्यानंतर अष्टगंध आहे, कुंकू आहे. त्यानंतर तुम्हाला इथे हळद पण मिळणार आहे. हा लोबान आहे, लोबान कप धूप आहे, गुगल आहे त्याच्यामध्ये, आणि हा लोबानचा स्पेशल धूप आहे. त्यानंतर इथे हे धूपचे स्टिक्स आहेत, गोल्ड स्टिक्स आहेत. याच्यामध्ये 2 फ्लेवर्स तुम्हाला मिळणार. हे आरवी स्पेशल आणि स्पेशल अष्टगंध, हे असे 2 तुम्हाला फ्लेवर्स अवेलेबल आहेत. त्यानंतर ही भीमसेनी कापूर आहे, छोटं, 75 रुपीजचं आहे. आणि ह्याची क्वांटिटी असणार, क्वांटिटी तुम्हाला 20 ग्रॅम्सची क्वांटिटी आहे, इथे दिलेलं आहे, बघू शकता. त्यानंतर हे कोन धूप पण खूप छान आहे. याच्यामध्ये 3 फ्लेवर्स आहेत, कस्तुरी, चंदन आहे. चंदन मिळेल 100 ग्राम ह्याची क्वांटिटी आणि 85 रुपीज ह्याची प्राईज असणार. त्यानंतर गंगाजल आहे, त्यानंतर गुलाबजल आहे, आणि हे परत धूप स्टिक्स आहेत. धूप काडी आहे, सॉरी, रोजची आहे, लक्ष्मी मातेसमोर लावण्यासाठी. याच्यामध्ये लेव्हेंडर, जास्मिन मिळणार. हे असे 3 फ्लेवर्स आहेत. आणि हे शायनिंग जेल, आपल्या तांबे पितळेच्या जे भांड्या आहेत ते क्लीन करण्यासाठी हे शायनिंग जेल आपल्याकडे मिळेल. त्यानंतर तिळाचं तेल आपल्याकडे मिळेल, इथे अवेलेबल आहे. धूप लावण्यासाठी हे बघा, लाकडाचं एकदम अँटिकमध्ये धूप लावण्यासाठी हे कोन आहे, धूप कोन, आणि हे आहे अगरबत्ती लावण्यासाठीचं. हे खूप छान आहे, खूप मस्त वाटतं देवासमोर ठेवल्यानंतर. त्यानंतर आता इथे पितळेच्या वस्तूकडे वळूया आपण. हे धूप लावण्यासाठी बघा, धूपदाणी आहे, ही आहे एक, आणि ही ॲपल धूपदाणी, आणि याच्यामध्ये अजून एक आहे, ही आहे कमळची धूपदाणी. ह्या 2
डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत धूपदानीमध्ये. त्यानंतर हे शंखचक्र नाम आहे, कुंचमच्या पूजेजवळ ठेवण्यासाठी बालाजीचं आहे. त्यानंतर ह्या डब्या तुम्हाला एकदम प्युअर ब्रासच्या आहेत आणि ह्याला थ्रेड असल्या कारणाने हे बंद होतं, एकदम चांगलं गच्च लागतं असं हे तुम्हाला बरणी आहे ही कुंकू, हळद कुंकू वगैरे ठेवण्यासाठी. त्यानंतर हे देवांना ठेवण्यासाठी छोटे छोटे पाट आहे, तुम्ही इथे बघू शकता. आपण माता लक्ष्मीला इथे असं ठेवलेलं आहे या पाटावर, खूप छान आहे. आणि ही लक्ष्मीची मूर्ती, त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती, त्यानंतर आपल्या स्वामींची मूर्ती, त्यानंतर विष्णू लक्ष्मीची मूर्ती आहे. हे दीपलक्ष्मीची जोडी आहे आपल्याकडे. ही लक्ष्मीची सगळ्यात मोठी मूर्ती आहे 4.5 इंचमध्ये. ही लक्ष्मीची अजून एक मूर्ती आहे पोकळमध्ये. ही गणपती बाप्पांची मूर्ती भरीवमध्ये आहे. ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे, खूप छान मूर्ती आहे. 5 ते 5.5 इंचपर्यंत आहे. हा छान असा कासव दिवा आहे. हे गजांत लक्ष्मी आहे, पितळेची जोडी तुम्हाला मिळेल. त्यानंतर देवांना बघा 2 देव एकच पाटावर राहण्यासारखे आहेत. तर हे गणपती लक्ष्मी बघू शकता तुम्ही. तर असे हे तुम्ही गणपती लक्ष्मी पण पाटावर डायरेक्ट ठेवू शकता. असे 2 मूर्ती एका पाटावर ठेवू शकता तुम्ही, असं आहे. त्यानंतर हा कुबेरचा दिवा आहे, कासव कुबेर दिवा आपल्याकडे मिळणार आहे. अगरबत्ती लावण्यासाठी एक छानपैकी स्टँड आहे. त्यानंतर स्टूल आहे, जर देवांना तुम्हाला हाईट द्यायची असेल, जसं की तुम्ही बघू शकता ही देवाची गणपतीची मूर्ती लहान आहे. तुमच्याकडे लहान मूर्त्या जर असतील तर मूर्त्यांना हाईट देण्यासाठी बघा हे स्टूलवर पण तुम्ही ठेवू शकता. जर तुमच्या बाकीच्या मूर्त्या अशा मोठ्या असतील ह्या लक्ष्मीप्रमाणे आणि विठ्ठल रखुमाई आणि हीच त्याच्या साईडला ठेवली तुम्ही मूर्ती, तर बघू शकता की ती हाईट छोटी वाटते. पण हेच जर तुम्ही गणपतीला ठेवलं, गणपती बाप्पाला ठेवलं या स्टूलवर, तर बघू शकता थोडीफार हाईट आपली मॅच होते आहे. तर त्यासाठी हा स्टूल पण तुम्हाला अवेलेबल होईल. त्यानंतर हा मोठा स्टूल त्याच्यामध्ये भेटेल तुम्हाला, मोठी जर मूर्ती असेल. शिवलिंग आहे आपल्याकडं शंकर भगवानांचं. हा कमळाचा दिवा खूप जड आहे, हा आपल्याकडे मिळणार. त्यानंतर हे स्टँड, कमळ स्टँड दिवे आहेत, जोडी तुम्ही घेऊ शकता किंवा सिंगल पण घेऊ शकता. त्यानंतर हे देवदास दिवे, हे पण तुम्ही जोडीचं घेऊ शकता. त्यानंतर हा कमळचा बाऊल आहे, जो आपल्या अन्नपूर्णा मातेला आपण ठेवू शकतो किंवा नैवेद्य दाखवण्यासाठी पण खूप बेस्ट आहे. त्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी अजून एक हा बाऊल आहे. त्यानंतर हा आपण काय म्हणतो, शुभ चिन्हांचा हा कलश आहे. याच्यावर श्री, स्वस्तिक आणि ओम असं हे डिझाईन असणार आहे. त्यानंतर शंखचक्र दिवे आपल्याकडे तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर हा लक्ष्मीचा दिवा मिळणार आहे जर्मन सिल्वरमध्ये आणि हा देवदास दिवा पण जर्मन सिल्वरमध्ये. त्यानंतर हा कमळाचा दिवा आपल्याकडे मिळणार. त्यानंतर हा अजून एक कमळाचा दिवा माता लक्ष्मीसमोर लावण्यासाठी आणि हे छान कुंकू ठेवण्यासाठी तुम्हाला ॲपलचं हे भांडं मिळणार. त्यानंतर हा सेट आपल्याकडे मिळणार तुम्हाला, ज्याच्यामध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी छोटासा पाणी ठेवण्यासाठी छोटासा ग्लास आहे. याच्यामध्ये एक निरांजन आहे, हळदी कुंकूचं ठेवण्यासाठी आहे आणि एक छोटासा चमचा आहे. तर असं हे भेटणार आहे आपल्याकडे. आणि हे ताट पण मिळतील तुम्हाला. हा ओव्हल शेपमध्ये आहे आणि हा गोल शेपमध्ये आहे. तर एवढं काय आपल्याकडे आता सध्याला अवेलेबल आहे देवपूजेच्या साहित्यामध्ये. कोणतं प्रोडक्ट आवडलं, कोणतंही याच्यातलं प्रोडक्ट तुम्हाला आवडलं असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन स्क्रीनवर दिलेला नंबर जो आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा मग तुम्हाला प्रत्यक्ष बघायचं असेल तर शॉपवर येऊन व्हिजिट करून पण तुम्ही खरेदी करू शकता आणि त्याचबरोबर व्हिडिओ कॉल करून पण तुम्ही शॉपिंग आपल्याकडे करू शकता.